तर मित्रांनो एक अनाउन्समेंट झालेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून एक आता गाडी स्किप करणार आहे। बघू शकता केवढा जास्त पाऊस चालू आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन जर्नीमध्ये। मी आता आहे सातारा रेल्वे स्टेशनवरती आणि आजचा आपला प्रवास असणार आहे साताऱ्यावरून कोल्हापूरपर्यंतचा। तर मित्रांनो आता सातारा रेल्वे स्टेशनवरून पुणे कोल्हापूर डेमो एक्सप्रेस डिपार्चर होत आहे आणि मी ही ट्रेन आता स्किप केलेली आहे। मी ही ट्रेन स्किप करण्यापाठीमागचं कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतोच। पुणे कोल्हापूर डेमो एक्सप्रेस डिपार्चर झालेलं आहे, मी ती गाडी स्किप केली आहे। मी ती गाडी स्किप करण्यापाठीमागे एक महत्त्वाचं कारण आहे, ते तुम्हाला मी पुढे सांगतोच। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप चांगलं कारण आहे, तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल ती कारण बघून। तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 3। आता पुढची जी गाडी आहे ती गाडी 4 वाजता कोयना एक्सप्रेस आहे। तर आता आपण कोयना एक्सप्रेसने पुढचा प्रवास करणार आहोत। तर मित्रांनो आता कोयना एक्सप्रेसचं सातारा रेल्वे स्टेशनवरती अरायवल होत आहे। मी तुम्हाला आता अरायवल दाखवतो। तर आज कोयना एक्सप्रेसला लीड करतोय भुसावळ लोकोशेडचा WAP4 लोकोमोटिव्ह। आता जाऊया, माझं कोच आहे D2। तर आता समोरच D2 कोच आलेला आहे। तर आता जाऊया डायरेक्ट D2, पहिला सीट कोचवरती जाऊया, सीट घेऊया आणि मग पुढे भेटतो तुमच्याशी। आता संध्याकाळी 4:25 गाडी सातारा रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर झाली आहे। प्लॅटफॉर्म पलीकडच्या साईडला आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती काम चालू असल्यामुळे गाडी आता 4 नंबरवरून सुटलेली आहे। मित्रांनो ट्रॅक साऊंड आहे का काय जबरदस्त आहे। आणि मित्रांनो पलीकडे वादळ झाले बघा आणि तुफान पाऊस चालू आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी पुणे कोल्हापूर डेमो एक्सप्रेस स्किप केली होती। तर त्याचं मित्रांनो कारण असं की डेमो एक्सप्रेसला वंदे भारत एक्सप्रेस ओव्हरटेक करत नाही, पण ह्या कोयना एक्सप्रेसला आता वंदे भारत एक्सप्रेस ओव्हरटेक करणार आहे। आता बरोबर आपल्या मागे वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती सातारा रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर झाली आहे आणि कोयना एक्सप्रेस आता कोरेगाव रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर झाली आहे। तर बघूया आता पुढे जे रहमतपूर रेल्वे स्टेशन येणार आहे त्या ठिकाणी लूप लाईनवरती कोयना एक्सप्रेसला घेऊन वंदे भारतला पुढे ओव्हरटेक करायला चान्स देतात का। हा जो वंदे भारत एक्सप्रेसचा ओव्हरटेक आहे तो कॅप्चर करण्यात यावा म्हणून मी डेमो एक्सप्रेस जी स्किप केली होती। आता बघायचं आहे की रहमतपूर रेल्वे स्टेशनवरती ओव्हरटेकला चान्स मिळतो वंदे भारतला की अजून पुढे जावं लागतं। तर मित्रांनो आता गाडी ही रहमतपूर रेल्वे स्टेशनवरती अरायवल केलेलं आहे आणि वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती आता बरोबर कोरेगाव रेल्वे स्टेशनवरती अरायवल झालेला आहे। आता बघूया रहमतपूर रेल्वे स्टेशनवरती कोयना एक्सप्रेसला थांबवून पुढे ओव्हरटेक करण्याला चान्स देतात का। आता कोयना एक्सप्रेसचं डिपार्चर विसल झालेलं आहे। रहमतपूर रेल्वे स्टेशनवरून ही गाडी आता डिपार्चर होत आहे। याचा अर्थ असा की वंदे भारत एक्सप्रेस आता रहमतपूर रेल्वे स्टेशनवरती ओव्हरटेक करणार नाही आहे, आता त्याला मसूर रेल्वे स्टेशनपर्यंत थांबावं लागणार आहे। तर आता बघूया कोयना एक्सप्रेसला वंदे भारत एक्सप्रेस कुठे ओव्हरटेक करते। रहमतपूर रेल्वे स्टेशनवरून गाडी डिपार्चर होत आहे। तर मित्रांनो आता तारगाव रेल्वे स्टेशनवरती गाडी येऊन थांबलेली आहे आणि बरोबर एक स्टेशन मागे रहमतपूर रेल्वे स्टेशनवरती वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा आता आहे। बघूया आता तारगाव रेल्वे स्टेशनवरती तरी वंदे भारत एक्सप्रेसला ओव्हरटेक करायला चान्स देतात का। मित्रांनो वंदे भारत एक्सप्रेस ही खूप हाय प्रायोरिटीची गाडी आहे, तरी मागील 2 स्टेशनपासून पुढे त्याला वंदे भारत एक्सप्रेसला पुढे जायला दिलेलं नाही आहे। आता फायनली वंदे भारत एक्सप्रेस तारगाव रेल्वे स्टेशनवरतीच कोयना एक्सप्रेसला ओव्हरटेक करणार आहे। तर मित्रांनो आता मेन लाईनवरचा सिग्नल ग्रीन झाला आहे आणि आता गाडी येत आहे, गाडी नंबर 20674 पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस, जी तारगाव रेल्वे स्टेशनवरती कोयना एक्सप्रेसला ओव्हरटेक करेल। तर मित्रांनो आता वंदे भारत एक्सप्रेस आली आहे, गाडी नंबर 20674 पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस कोयना एक्सप्रेसला ओव्हरटेक करत आहे आणि जबरदस्त अशा स्पीडमध्ये गाडी येत आहे।
जबरदस्त स्पीडमध्ये आता ओव्हरटेक झालेला आहे. तर मित्रांनो, जे शॉट कॅप्चर करण्यासाठी आपण पुणे कोल्हापूर डेमो एक्सप्रेस स्किप केली होती, तो शॉट आता आपण कॅप्चर केलेला आहे. वंदे भारत एक्सप्रेस तारगाव रेल्वे स्टेशनवरती कोयना एक्सप्रेसला आता ओव्हरटेक केलेलं आहे. तर मित्रांनो, आता बरोबर संध्याकाळी 5:30 वाजता कोयना एक्सप्रेसला तारगाव रेल्वे स्टेशनवरून पुढे डिपार्चरचा सिग्नल मिळाला आहे आणि गाडी आता डिपार्चर होत आहे. आता गाडी मसूर रेल्वे स्टेशनवरती अरायवल करत आहे आणि मसूर रेल्वे स्टेशनवरती कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेससोबत क्रॉसिंगसुद्धा होणार आहे. तर मित्रांनो, आता मसूर रेल्वे स्टेशनवरती कोयना एक्सप्रेसचं अरायवल झालेलं आहे आणि पलीकडच्या लाईनवरती बघा गाडी नंबर 11-039 कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेससुद्धा येत आहे. तर आता मसूर रेल्वे स्टेशनवरून गाडीचं डिपार्चर होत आहे आणि पलीकडे महाराष्ट्र एक्सप्रेसचं अरायवल होत आहे. कोयना एक्सप्रेस डिपार्चर करत आहे तर महाराष्ट्र एक्सप्रेस मसूर रेल्वे स्टेशनवरती अरायवल करते आणि लोकोमोटिव्ह बघा WAG9 लोकोमोटिव्ह लीड करतो. सनसेट होत आहे आता. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 6:10 झाले आहेत आणि गाडी आता कराड रेल्वे स्टेशनवरती अरायवल झालेला आहे. तर मित्रांनो, एक अनाऊन्समेंट झालेली आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2वरून एक आता गाडी स्किप करणार आहे. तर बघूया कुठली गाडी आहे ती स्किप करते कराड रेल्वे स्टेशन. आणि तोपर्यंत आता कोयना एक्सप्रेसला सुद्धा डिपार्चर विसल झाली आहे. तर आता कोयना एक्सप्रेस कराड रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे. कोयना एक्सप्रेसचं सुद्धा आता डिपार्चर झालेलं आहे कराड रेल्वे स्टेशनवरून. तर आता बघूया कोणती गाडी स्किप करणार आहे कराड रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, आता सनसेट होत आहे. कराड रेल्वे स्टेशनवरून गाडी डिपार्चर झाली आहे आणि कराडमध्येच आता सनसेट होत आहे. तर मित्रांनो, आता गाडी कोणती येते बघूया. जी मगाशी कराड रेल्वे स्टेशनवरती अनाऊन्समेंट होत होती ती गाडी स्किप करणार आहे कराड रेल्वे स्टेशन. आता ती गाडी आलेली आहे आणि ह्या गाडीला सुद्धा लीड करतोय WAG9 लोकोमोटिव्ह. आणि मित्रांनो, एक फ्रेट ट्रेन आहे. फ्रेट ट्रेन आता कराड रेल्वे स्टेशन स्किप करणार आहे. आणि मित्रांनो, समोर बघू शकता पावसाचं कसलं वातावरण झालं आहे आणि जास्त पाऊस चालू आहे पुढे. बघू शकता केवढा जास्त पाऊस चालू आहे. तर मित्रांनो, काही पावसामुळे वातावरण गार मस्त झालंय. नाहीतर दिवसभर खूप उष्मा होता. तर मित्रांनो, आता गाडी सांगली रेल्वे स्टेशनवरती अरायवल करत आहे.
तर आता बरोबर संध्याकाळचे 6:15 वाजलेत. गाडी सांगली रेल्वे स्टेशनवरती अरायवल झालेली आहे. गाडी 1 तास लेट आहे. तर मित्रांनो आता बरोबर संध्याकाळचे 7:30 झाले आहेत आणि गाडी मिरज जंक्शनवरती अरायवल झालेली आहे. आता मिरज जंक्शनवरून डिपार्चर विसल झालेले आहे. गाडी आता मिरज जंक्शनवरून डिपार्चर होत आहे. आता मिरज जंक्शनवरून गाडी डिपार्चर होत आहे. तारगाव रेल्वे स्टेशनवरती ओव्हरटेक केलेली वंदे भारत एक्सप्रेस. तर मित्रांनो आता रात्रीचे बरोबर 8:30 वाजलेत आणि गाडी आता कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरती अरायवल केलेलं आहे. ऑन टाईम गाडी आलेली आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरती. तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओचा इथेच शेवट करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या एका जर्नीमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.